एक भयंकर अपघाताची घटना सध्या समोर येते। ही बस मुलांना शाळेमध्ये घेऊन जात असताना अचानक उलटली आणि त्यानंतर भयंकर घडलं। या बसमध्ये एकूण 30 विद्यार्थी जात होते। ही बस उलटल्यानंतर सगळीकडे आरडाओरड सुरू झाली आणि बसमध्ये बसलेल्या 30 विद्यार्थ्यांसोबत जे काही भयंकर घडलं ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। मिळालेल्या माहितीनुसार बैतूल जिल्ह्यातील सायखेडा येथील खासगी प्रगती शाळेची बस 30 मुलांना शाळेतून त्यांच्या घरी सोडणार होती। अचानक ते नियंत्रणाबाहेर गेले आणि रस्त्याच्या कडेला उलटले। बस दोनदा उलटली आणि शेवटी उभी राहिली। या अपघातात 15 मुले जखमी झाली असून त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे। घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी काच फोडून मुलांना बाहेर काढलं। जखमी मुलांनी सांगितले की बसमध्ये एकूण 30 मुलं होती, जी त्यांच्या घरी परतत होती। चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस उलटली। मुलांनी ड्रायव्हरवर दारू पिऊन बस चालवल्याचा आरोप केलाय। जखमी मुलांनी सांगितले की चालक दारू पिऊन बस चालवत होता। अपघात होताच घटनास्थळी गोंधळ उडाला। ग्रामस्थ आणि स्थानिक लोक तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि मुलांना बसमधून बाहेर काढलं। त्यानंतर लगेचच जखमींना मुलताईहून रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं। घटनेची माहिती मिळताच पालक घटनास्थळी पोहोचले। प्रशासन आणि पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली। प्राथमिक तपासाबाबत बस चालकाचा निष्काळजीपणा किंवा तांत्रिक बिघाड असण्याची शक्यता वर्तवली जाते। पोलीस या प्रकरणाची पुढील चौकशी करत आहेत।